नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात, पण सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। खंडणी प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड लवकरच शरण येण्याची शक्यता वर्तवली जाते। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड हा उज्जैनमध्ये होता अशी माहिती कळते। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड खंडणी प्रकरणी CID कडून तपास सुरू आहे। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये होता। 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर वाल्मिक कराड याच्याकडून उज्जैनमधील फोटो पोस्ट करण्यात आला होता। 16 डिसेंबरला वाल्मिक कराडनं मुंडे बंधू आणि भगिनींच्या अभिनंदनासाठी पोस्ट केलेली होती। 16 डिसेंबरला वाल्मिक कराडची ही शेवटची पोस्ट आहे आणि त्यानंतर कराड गायब होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपी अटकेत आहेत, तर 3 आरोपी फरार आहेत। हत्येतील तिन्ही फरार आरोपींच्या हातांचे ठसे जुळलेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। संतोष देशमुखांचं अपहरण झालेल्या गाडीतून 2 मोबाईल सापडलेले आहेत। दोन्ही मोबाईल धाराशिव जिल्ह्याच्या वाशी परिसरात सापडलेत। मोबाईलच्या कॉल लॉगमध्ये बड्या नेत्यांच्या फोनची नोंद असल्याची माहिती कळते। आरोपींच्या संपर्कातील 100हून अधिक जणांची CID कडून चौकशी झाली आहे।